विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना अखेरचा निरोप। दुःखाचा डोंगर कोसळलेल्या बारामतीकरांचा लाडका नेता हरपला। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान मैदानावरती शासकीय इतमामात अजितदादांना अखेरची मानवंदना। शोकाकुल वातावरणात बारामतीकरांकडून अखेरचा निरोप। पार्थ पवार आणि जय पवारांनी अजितदादांना मुखाग्नी दिला। दोन्ही मुलांच्या उपस्थितीत अजित पवारांवर अंत्यसंस्कार। अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडून पतीला अखेरचा निरोप। दादांच्या अकाली जाण्यानं सुनेत्रा पवारांवर दुःखाचा डोंगर। बारामतीत शोकाकुल वातावरण। अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठान मैदानावरती जनसमुदाय लोटला। अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा टाहो। अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या जनसमुदायाला पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून हात जोडून नमस्कार। आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना बारामती आणि पंचक्रोशीतला जनसमुदाय एकवटला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्राध्यक्ष नितीन नवीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थिती। तर अमित शहांकडून अजितदादांना पुष्पचक्र अर्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजितदादांना अभिवादन। राज्यातील प्रमुख पदावरील नेत्यांसह दोघांचाही सरकारमधील सखा हरपला। बारामतीत अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांचीही उपस्थिती। जनसागर उसळलेल्या बारामतीत नेत्यांकडून दादांना पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अजितदादांना अखेरचा निरोप। अंत्यदर्शन घेत अजितदादांना पुष्पचक्र अर्पण। खासदार छत्रपती शाहू महाराज आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण। पुष्पचक्र अर्पण करत अखेरचं अभिवादन। चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील बारामतीत। बावनकुळे, पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटलांकडून अजित पवारांना श्रद्धांजली। चंद्रकांत पाटील आणि छगन भुजबळांनी घेतलं अजित पवारांचं अंतिम दर्शन। चंद्रकांत पाटील आणि भुजबळ यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे आणि आदिती तटकरेंनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन। नेत्यांकडून पुष्पचक्र अर्पण करत अजितदादांना अभिवादन। उपसभापती नीलम गोऱ्हे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंकडून अजितदादांचं अंत्यदर्शन। पुष्पचक्र अर्पण करत दादांना अखेरचा निरोप। शिवेंद्रराजे भोसले, नरहरी झिरवळ, महादेव जानकर अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित। शिवेंद्रराजे आणि झिरवळांकडून पवारांना पुष्पचक्र अर्पण करत अखेरचा निरोप। अंत्यदर्शनासाठी अजितदादांचं पार्थिव काटेवाडीत ठेवण्यात आलं होतं। आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी काटेवाडीकरांची आणि कार्यकर्त्यांची अलोट गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीच्या काटेवाडीत शासकीय मानवंदना। अजित पवारांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप। बारामतीमध्ये अंत्यसंस्कारांआधी काटेवाडी ते विद्याप्रतिष्ठान मैदानापर्यंत रथातून दादांची अंत्ययात्रा निघाली। अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जनसमुदाय लोटला। राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंनी अजितदादांचं काटेवाडीत अंत्यदर्शन घेतलं। मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांची देखील अंत्यदर्शनासाठी उपस्थिती।
काटेवाडीत अजितदादांच्या अंतिम दर्शनासाठी आलेल्या एका महिलेनं हंबरडा फोडला. दादा, मी तुमच्यासाठी राखी घेऊन आले असं म्हणत महिलेला अश्रू अनावर. आज आमचा बाप गेल्याची भावना, बारामतीचा बाप हरपला, आमचं आता काहीच उरलं नाही. काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी आलेल्या स्थानिकांच्या भावनांचा बांध फुटला. अजितदादा अमर रहे. काटेवाडीतील अंत्यदर्शनानंतर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, तर अजितदादा परत या असं म्हणत महिला धाय मोकलून रडल्या. पती वारल्यानंतर अजितदादांनी माझी खूप काळजी घेतली. मुलाच्या ऑपरेशनसाठी 50,000ची मदत केली. दादांच्या निधनानं काटेवाडीतल्या एका आजीला अश्रू अनावर. कामाच्या बाबतीत दादांना जेवणाचं देखील भान राहायचं नाही. दूध आणि सफरचंद अजितदादांचा आवडता नाश्ता होता. काटेवाडीच्या बंगल्यावरील सहकाऱ्यांनी सांगितल्या आठवणी. संपत नावाचे कूक दादांचे काटेवाडीत जेवण बनवायचे. माझ्याशिवाय त्यांना कुणाचंही जेवण बनवलेलं आवडायचं नाही. मुंबईतल्या कुकला देखील जेवण शिकव म्हणायचे. अजितदादांच्या आठवणी सांगताना संपत नावाचे कूक रडले. लहानपणापासून दादा आले की पाहण्यासाठी पळत यायचो, मात्र यापुढे ते कधीच बंगल्यामध्ये दिसणार नाहीत. काटेवाडीतील तरुणी गहिवरली, तर पक्षाप्रमाणे दादांनी भरारी घेतली. आम्ही आता पोरके झालो. स्थानिक महिला ढसाढसा रडल्या. अजितदादा बारामतीची शान होते, कधी जाणार नाही असं म्हणून दादा आम्हा म्हाताऱ्या माणसांना सोडून गेले. अजितदादांबद्दल बोलताना बारामतीतल्या आजीच्या भावनांचा बांध फुटला. अजित पवारांनी बारामतीत कधीच गुन्हेगारी वाढू दिली नाही. आता गुन्हेगारी वाढते की काय याची भीती आहे बारामतीकरांच्या भावना. दादा होते तेव्हा कोणतीही मुलगी किंवा महिलेच्या केसाला हात लावण्याची भीती नव्हती. यापुढे बारामतीचं काय होणार याची भीती असणार, बारामतीतल्या महिलांकडनं भावना व्यक्त. कधी वेळ न चुकवणारे दादा, यावेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली. दादा, तुम्ही अकाली एक्झिट घेतली, ही खंत कायम राहील. माझा जवळचा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला. देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल लेखातनं व्यक्त केल्या भावना. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांचं जाणं मनाला चटका लावून गेलं. अगदी तसंच अजितदादांचं जाणं मनाला चटका लावून गेलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. सत्तेत असूनही यशवंतराव चव्हाणांचा वारसा जपणारा आणि धर्मनिरपेक्ष अबाधित ठेवणाऱ्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. महाराष्ट्राची सर्वात मोठी हानी झाली. आमदार कैलास पाटील यांच्याकडनं भावना व्यक्त. अजितदादांच्या जाण्यानं पिंपरी चिंचवडच्या विकासात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या जाण्यानं मोठी हानी झाली. खासदार श्रीरंग बारणेंकडनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. दादांचं रागावणं म्हणजे फूल पडल्यासारखं असायचं. अजितदादा ज्याच्यावर रागावणार त्याचं नंतर काम व्हायचं. अंत्यसंस्कारानंतर धस यांच्याकडनं अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. काही ठिकाणी खटके उडायचे, मात्र आधी देखील वैयक्तिक नातेसंबंध खराब झाले नाहीत. अजितदादांचं जाणं म्हणजे आपण राज्याची सर्वात मोठी संपत्ती गमावली. विजय शिवतारे यांच्याकडनं शोक व्यक्त. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांना अजितदादांच्या आठवणीत अश्रू अनावर. दादांच्या जाण्यानं आमचं मोठं नुकसान झालंय. आम्ही शेवटपर्यंत पवार कुटुंबियांच्या सोबत राहणार. अनिल पाटील भाऊक. अजित पवारांनी आमच्या जिल्ह्याचं पालकत्व घेतलं, पण ते आम्हाला अर्ध्यावरती सोडून गेले. अजितदादांचं अपघाती जाणं आमच्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया. अजितदादा महाराष्ट्राच्या नेहमी आठवणीत राहतील. त्यांची पोकळी भरून निघणार नाही. झालेलं नुकसान शब्दात व्यक्त करता येणार नाही. आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. दादांचं कणखर नेतृत्व आम्ही गमावून बसलोय, याचं आम्हाला खूप मोठं दुःख झालंय. विश्वजित कदम भाऊक. नागपुरात दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली. मतभेद झाले तरी दादांनी मनभेद होऊ दिले नाहीत. दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं भावना व्यक्त. मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव बंद ठेवत ग्रामस्थांकडून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. यावेळी शहरातील व्यापारी, ग्रामस्थांसह सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली.
सोलापूरच्या करमाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजली वाहत अजितदादा अमर रहे अशी घोषणाबाजी. नाशिकच्या लासलगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर शोकसभेचं आयोजन. सामाजिक राजकीय संघटनांसह नागरिकांकडून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समितीत व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बंद पाळत अजित पवारांना आदरांजली वाहिली. अजितदादांचं शेतकऱ्यांच्या सोबतच नागरिकांची नाळ जुळलेली असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा. व्यापाऱ्यांकडून भावना व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांना व्यापाऱ्यांकडून श्रद्धांजली. शहरातील कॅनॉट परिसरातील दुकानं बंद ठेवून व्यक्त केलं दुःख. मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली. अजितदादांच्या आठवणीत कार्यालयातील कर्मचारी भाऊक. अजित पवारांचा मृत्यू म्हणजे माझा एक मोठा भाऊ हरपल्याचं दुःख. फक्त पवार कुटुंबियांचं नाही तर राज्याचं न भरून निघणारं नुकसान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजित पवारांना श्रद्धांजली. अजित पवारांच्या मृत्यूवरती राजकारण करू नका. ममता बॅनर्जींचा राजकारणाचा स्तर खालावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. ममता बॅनर्जी यांच्याकडून अजितदादांच्या घातपाताचा संशय व्यक्त. राजकारण करण्याचा दिवस नाही. ममता बॅनर्जींची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. महाराष्ट्रातली जनता ममता बॅनर्जींना माफ करणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही. अजित पवारांच्या मृत्यूवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया. महाराष्ट्राचं झालेलं नुकसान कधी भरून न निघणारं. शरद पवारांकडून शोक व्यक्त. उद्धव ठाकरेंनी बारामतीत पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. ठाकरेंकडून पवार कुटुंबियांचं सांत्वन. राजकारण करण्याचा दिवस नाही. ममता बॅनर्जींची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. महाराष्ट्रातील जनता ममता बॅनर्जींना माफ करणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अजित पवारांसारखा नेता पुन्हा होईल असं वाटत नाही. दादा आपल्यात नाहीत यावरती अजूनही विश्वास बसत नाही. शेवटी जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. अजित पवारांच्या अंत्यदर्शनावेळी भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. अजित पवारांसारखं नेतृत्व पुन्हा होणे नाही. महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान झालं. विजय वडेट्टीवार यांच्याकडून शोक व्यक्त. अजित पवार हे दादाच होते. हे दादा पर्व अकाली संपलं. अजित पवार यांच्यासारखा नेता राजकारणात नसणं म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण बेचव, मंद आणि दिशाहीन होण्यासारखं आहे. सामना वृत्तपत्रातनं अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. राज्यासाठी अजितदादा जे काम करून गेले त्याचा आदर्श घेऊन काम करू. रक्षा खडसे यांच्याकडून अजित पवारांबद्दल भावना व्यक्त. बारामतीत अजित पवारांच्या निधनाचे चौकात बॅनर. शोकसागरात बुडालेल्या बारामतीकरांकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. अजित पवारांच्या निधनानंतर पुणे शहरात व्यापारी वर्गाकडून बंदची हाक. पुणे शहरात व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद. मुंबईतील डिसेंबर 2025 मधील भांडूप बस अपघात प्रकरणी सत्र न्यायालयानं बेस्ट बस चालकाचा जामीन अर्ज फेटाळला. 29 डिसेंबर रोजी भांडूप स्टेशन बाहेर एसटी बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरडलं होतं. अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी झाले होते. शालेय शिक्षणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल. त्यासाठी राज्य सरकारमार्फत शाळांमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आलाय. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पनवेलच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 3 ते 10 फेब्रुवारीला होणार. ही निवड गुप्त मतदानाऐवजी हातवर करून होणार असल्याची माहिती. कोकण आयुक्तांनी नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी प्रक्रिया पार पाडणार. म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील घरांसाठी फेब्रुवारीत जाहिरात निघणार. फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती. पॅरोलची रजा हवी असल्यास पोलीस ताफ्याचे पैसे द्यावे लागतील. उच्च न्यायालयाची गँगस्टर अबू सालेमला सक्त ताकीद. भावाच्या निधनानंतर कुटुंबाला भेटण्यासाठी अबू सालेमकडनं पॅरोल रजेची मागणी. ठाण्यातल्या घोडबंदरपासून किसननगरपर्यंत उद्या पाणी बंद. मुख्य जलवाहिनीच्या तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणी बंद. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असा 6 तासांचा शटडाऊन असणार असल्याची माहिती.